श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 403। उपशम प्रकरण उद्दालकाचे आख्यान। सर्ग 53 व 54। उद्दालक पुढे म्हणाला, मी आता त्या परमपदाप्रत जाऊन पोहोचलो आहे. मी केवळ आत्मस्वरूप बनलो आहे. मी विजयी झालो आहे. मी शांत, निरंश, निरिच्छ आणि निर्वासन झालो आहे. ज्याप्रमाणे तिळातून तेल काढले म्हणजे त्या तेलाचा आणि तिळांचा काही संबंध उरत नाही, त्याप्रमाणे मन, इंद्रिये व देह यांचा आणि माझा आता मुळीच संबंध राहिलेला नाही. आता प्रारब्ध शेष भोगण्याकरता मी आपल्या श्रेष्ठ स्वरूपापासून किंचित चलित झालेला दिसलो तरी पूर्व वासनेशी माझा वस्तुतः काही संबंध नाही असे अनुसंधान करीत असल्यामुळे हा माझा देहेंद्रियादी परिवार आता माझ्या करमणुकीचा विषय होऊन बसला आहे. तसेच स्वच्छता, पूर्णकामता, सत्ता, हृदयता, सत्यता, आनंदिता, उपशमिता, मृदुभाषिता, पूर्णता, निर्लोभता, अबाधित स्वभावता, कांतिमता, एकानता, सर्वेकता, अद्वैतता इत्यादी माझ्या कांता अभ्युदयशाली, सम, शांत आणि सौभाग्ययुक्त असून त्या माझी निरंतर सेवा करीत असतात. माझे आत्मस्वरूप नित्य आणि सर्वव्यापी असून त्याच्यामध्ये सर्व तऱ्हेच्या कल्पना संभवतात. सारांश म्हणजे सर्व विषयांसंबंधाचे रागद्वेष आणि त्यांच्यापासून उद्भवणारी सुखदुःखे ही माझ्या मनातून आता समूळ नाहीशी झाली आहेत. यास्तव मोहरहित, निर्मनस्क आणि विकल्परहित झालेला मी सर्व दृश्य भावाचा त्याग करून आपल्या निर्मल आत्मस्वरूपामध्ये आता कायमची विश्रांती घेतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. उपशम प्रकरण उद्दालकाचे आख्यान सर्ग 54. वसिष्ठ म्हणाले, राघवा, अशा रीतीने आपल्या विशुद्ध आणि उदार बुद्धीच्या योगाने निर्णय केल्यावर उद्दालक मुनी आपले नेत्र अर्धोन्मिलित करून पद्मासन घालून बसला. प्रणव वा ओम ओम हे एकाक्षर परब्रह्माचे प्रतीक असून ज्याने ओंकाराचा जप केला त्याला परमपदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही असा बुद्धीचा पूर्ण निश्चय करून त्याने उच्च स्वरामध्ये ओंकाराचा जप करण्यास सुरुवात केली. ओंकार स्वरूपी शरीरातील कूटस्थ जीव चैतन्य हे ब्रह्म चैतन्याशी एकरूप होण्याला उन्मुख होईपर्यंत तो ओंकाराचा उच्चार करीत असता ओम मधील 3.5 मात्रांपैकी पहिल्या मात्रेचा म्हणजे अकार रूपी उदात्त मात्रेचा उच्चार करताच त्याचा प्राणवायू मूलाधारातून निघून ओठापर्यंत येई व त्याच्या शरीरातील प्राणवायूचे पूर्ण रेचक होई. याप्रमाणे त्याच्या शरीरातून निघणारा प्राणवायू ब्रह्मभावनेने भरून टाकलेल्या बाह्य आकाशात जाऊन राही व प्राणवायू बाहेर पडताना त्याच्या संघर्षणामुळे हृदयात उत्पन्न होणारा अग्नी त्याच्या सर्व शरीराचा दाह करी. ओंकारामधील प्रथम अंशाचा म्हणजे अकाराचा उच्चार करीत असता त्या मुनीची स्थिती आपल्या भावनेमुळे अशा प्रकारची होऊन जाईल. त्याकरिता उद्दालक मुनीने हठयोगातील प्राणायामाचा अभ्यास केला होता असे नाही, कारण हठयोग हा अतिशय कष्टप्रद आहे. ओंकारामधील दुसऱ्या मात्रेचा म्हणजे उकार रूपी अनुदात्त मात्रेचा उच्चार करीत असता त्याच्या प्राणवायूचा आपोआप कुंभक होई. त्यावेळी त्याचा प्राणवायू बाहेर किंवा आत, खाली किंवा वर अथवा कुठल्याही दिशांमध्ये जात नसे, तर स्तंभित केलेल्या पाण्याप्रमाणे तो स्तब्ध होई व अकारामुळे उत्पन्न होणारा अग्नी क्षणात शांत होई. परंतु त्यामुळे आपल्या शरीराचे बर्फाप्रमाणे शुभ्र भस्म झाले आहे असे त्याला आढळून येईल. त्या स्थितीमध्ये ते भस्म आकाशात कोठे निघून जाई याचा पत्ता सुद्धा लागत नसे.
परंतु उद्दालकाची ही कुंभक स्थिती देखील केवळ त्याच्या भावनेमुळे होत असे व त्यासाठी त्याने हठयोगाचा आश्रय केला होता असे नाही. कारण हठयोग अतिशय कष्टप्रद आहे. ओंकारामधील तिसऱ्या मात्रेचा म्हणजे म या शांतीप्रद अक्षराचा उच्चार करताच त्याच्या शरीरातील प्राणवायूचा पूरक होई. त्यावेळी त्याचे प्राण भावनेने चैतन्यातील अमृत स्वरूपाच्या मध्यभागी स्थित होत व शांत होऊन चंद्रमंडल रूप बनत असत. ओंकार साधना करताना अकाराचे वेळी प्राणायामामधील रेचक, उकाराचे वेळी कुंभक व मकाराचे वेळी पूरक या अवस्था आणि त्यांचा त्याच्या शरीरावर होणारा परिणाम हे सर्व उद्दालकाने मनातील आपल्या भावनेनुसार व आपल्या अंतर्मनातील आध्यात्मिक प्रवाहानुसार अनुभवले असणार. अन्यथा आपण तसे करणे व अनुभवणे ही अशक्य कोटीतली गोष्ट वाटते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.